सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये फ्लेअर सांधे कसे बनवायचे आणि फ्लेअर फिटिंगसह त्यांची चाचणी कशी करायची हे जाणून घेऊया। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी आपण हे करू शकाल। 1. कॉपर नळ्यांवर फ्लेअर्स तयार करा। 2. फ्लेअर फिटिंगसह सामील व्हा। 3. फिटिंग्स मधील गळतीचे चाचणी घ्या। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि साहित्य गोळा करूया। फ्लेअरिंग ब्लॉक योकसह 1 सेट, अडजस्टेबल रेंज 200 मिमी 1, वॉल्व की 6 मिमी, सिलेंडर वॉल्व ओपनर 1, अडॅप्टर सह प्रेशर गेज 1, फ्लॅट फाइल स्मूथ 200 मिमी 1, गॅस सह नायट्रोजन सिलेंडर 1, कॉपर ट्यूब 6 मिमी आवश्यकतेनुसार, फ्लेअर नट 3 मिमी आकार आवश्यकतेनुसार, युनियन 6 मिमी आवश्यकतेनुसार, स्टेरर सह सोप सोल्यूशन आवश्यकतेनुसार, थोड्या प्रमाणात तेल आवश्यकतेनुसार। प्रक्रिया टास्क 1. कॉपर ट्यूब्स वर फ्लेअर तयार करा। स्टेप 1. रेफ्रिजरेटर पाईप कधी कधी भडक कनेक्शन बनवून फिटिंगला जोडलेले जातात। स्टेप 2. पाईपचे टोक उघडून कोन तयार केले जातात। स्टेप 3. फ्लेअर करण्यापूर्वी नेहमी खास फ्लेअर नट प्रथम पाईपवर ठेवा। स्टेप 4. ट्यूब फ्लेअरिंग टूल तपासा। पाईपचा शेवट भडकवण्यास सुरुवात करण्यापूर्वी ते कसे कार्य करते हे आपल्याला समजले आहे याची खात्री करा। स्टेप 5. ट्यूबचा शेवट फुगण्यापूर्वी खडबडीत कडांपासून मुक्त असल्याची खात्री करा। स्टेप 6. टूल मध्ये ट्यूब ठेवा, आपल्याकडे आहे याची खात्री करा। A. फ्लेअर नट ट्यूब मध्ये ठेवा। B. पाईप फिट करण्यासाठी फ्लेअरिंग टूल मध्ये योग्य आकाराचे छिद्र निवडा। पाईपच्या वेगवेगळ्या आकारात बसविण्यासाठी 5 छिद्र आहेत। स्टेप 7. पाईपचा डायमीटर 1/4 इंच 6 मिमी असल्यास ट्यूब अशी ठेवा जेणेकरून शेवट फ्लेअरिंग ब्लॉकच्या वरच्या भागापासून कमीत कमी 2 मिमी वर असेल। हे अंतर पाईप डायमीटर 3 ने विभागले म्हणून मोजले जाते। या प्रकरणात 6 मिमी 3 = 2 मिमी ने विभागले जाते। स्टेप 8. फ्लेअरिंग ब्लॉकच्या प्रत्येक टोकाच्या नट घट्ट करा। चित्र पहा। स्टेप 9. फ्लेअरिंग ब्लॉक मध्ये योक फिट करा। स्टेप 10. कोनला तेल लावा आणि हळूहळू पाईपच्या टोकाला स्क्रू करा। स्टेप 11. ट्यूबच्या टोकाला फ्लेअर तयार होईल। स्टेप 12. ब्लॉक मधून फ्लेअर ट्यूब काढून टाका। स्टेप 13. फ्लेअरची तपासणी करा। जर त्याला तडे गेले असतील तर कोन खूप लवकर खाली फेकला गेला। स्टेप 14. फ्लेअर योग्य आकाराचा आहे याची खात्री करा। हे फक्त फ्लेअर नटच्या आत बसेल पाहिजे। जर ते खूप सेल असेल तर फ्लेअर कापून टाका। स्टेप 15. ट्यूब ठेवा जेणेकरून शेवटी फ्लेअरिंग ब्लॉकच्या वरच्या भागापासून कमीत कमी 3 मिमी वर असेल। फ्लेअर नट साठी फ्लेअर योग्य आकार होईपर्यंत पुनरावृत्ती करा। फार सेल नाही आणि खूप घट्ट नाही। ऑब्झर्वेशन टेबल 1. सिरियल नंबर 1. स्किल्स. फ्लेअरिंग चेक करणे। रिमार्क्स. तुटलेला, खडबडीत, खूप लहान, खूप लांब, बरोबर। 2. प्रयत्नांची संख्या 1, 2, 3. नोट. कॉपर ट्यूबच्या विविध आकारांच्या पायऱ्या पुन्हा करा। टास्क 2. फ्लेअर फिटिंगसह सामील व्हा। स्टेप 1. फ्लेअर नट मागे ढकलून फिटिंग वर फ्लेअर ट्यूब ठेवा। नंतर समयोज्य रिंच किंवा योग्य डबल एंड स्पॅनर वापरून नट घट्ट करा। स्टेप 2. ट्यूबचे एक टोक कोरड्या नायट्रोजन सिलेंडरला फ्लेअर नटने घट्ट करा। कोरडे नायट्रोजन फोडताना नेहमी डबल स्टेज प्रेशर रेग्युलेटर सह सेफ्टी वॉल्व वापरा। स्टेप 3. ट्यूबच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या प्रेशर गेजला फ्लेअर नटने कनेक्ट करा। नोट. घट्ट करताना जास्त दाब देऊ नका कारण यामुळे भडका खराब होईल। ट्यूब मध्ये ते सैल होणार नाहीत याची काळजी घ्या। ऑब्झर्वेशन टेबल 2. सिरियल नंबर 1. स्किल्स. बरोबर फिटिंग सिलेक्ट करणे। रिमार्क्स. योग्य, बरोबर नाही। 2. जॉइनिंग मेथड. उत्कृष्ट, चांगले, वाजवी। 3. लागणारा वेळ
कमी, जास्त कमी आणि जास्त. टास्क 3. फिटिंग मधील गळतीचे चाचणी घ्या. स्टेप 1. ट्यूब गट जोडल्यानंतर व्हॉल्व की किंवा रॅचेटच्या सहाय्याने सिलेंडर व्हॉल्व उघडवा. स्टेप 2. प्रेशर गेज मध्ये दाब दाखवला जाईल. स्टेप 3. नंतर सिलेंडर व्हॉल्व बंद करा. मोठ्या गळतीमुळे आवाज होईल आणि त्यासाठी नट कडक करणे आवश्यक आहे. स्टेप 4. गळती झाली नाही तर प्रेशर गेज मधील दाब स्थिर राहील. स्टेप 5. जर ते कमी झाले तर साबणाच्या द्रवणाच्या फोमने सांधे तपासा. गळती बुडबुडेल, नंतर सांधे घट्ट होतील. तो स्थिर उभी राहिली तर गळती होत नाही. ऑब्झर्वेशन टेबल 3. सिरियल नंबर 1. स्किल्स. टूल सिलेक्ट करणे. रिमार्क्स. उत्कृष्ट, चांगले, वाजवी. 2. लीक डिटेक्ट करणे आणि अरेस्ट करणे. उत्कृष्ट, चांगले आणि वाजवी. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आपण हे कसे करायचे याबद्दल चर्चा केली आहे. 1. कॉपरच्या नळ्यांवर फ्लेअर्स तयार करा. 2. फ्लेअर फिटिंगसह सामील व्हा. 3. फिटिंग्स मधील गळतीची चाचणी घ्या.